हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. सो स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डचा जिओग्राफी हा जो सब्जेक्ट आहे याच्यामधला जो सेकंड चॅप्टर आहे, लेट अस यूज द ग्रॅटिट्यूड. तर या चॅप्टरचा आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे जे सगळे चॅप्टर आहेत, जेव्हा त्याचे एक्सरसाइज मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. शिवाय जिओग्राफी बरोबरच हिस्टरी, सायन्स या सब्जेक्टचे सुद्धा जे एक्सरसाइज आहेत हे आपल्या चॅनलवरती अपलोड केली जात आहे. त्यासाठी खाली जो बेल आयकॉन दिला आहे या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. चला तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. सो इन दॅट क्वेश्चन ए, put a tick mark against the correct option in the space given. म्हणजेच आपल्याला योग्य ऑप्शन निवडायचा आहे. सो इन दॅट क्वेश्चन फर्स्ट, 66 डिग्री 30 मिनिट नॉर्थ पॅरलल मीन्स. तर बघा, 66 डिग्री 30 मिनिट्स अक्षवृत्त म्हणजे काय? तर त्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत आर्टिक सर्कल, इक्वेटर, अटलांटिक सर्कल. ओके, तर या ठिकाणी नॉर्थ पॅरलल सांगितलेलं आहे, म्हणजेच ते आहे आर्टिक सर्कल. सो आन्सर आपलं येणार आर्टिक सर्कल. सेकंड, विच पॅरलल बायसेक्स द अर्थ. सो इन दॅट ऑप्शन दिलेले आहेत ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन अँड इक्वेटर. तर आपला आन्सर आहे इक्वेटर, म्हणजेच विषुववृत्त. तर याच्यापासून आपल्या पृथ्वीचे दोन समान भाग होतात, त्याला इक्वेटर असं म्हणतात. ओके, द नेक्स्ट वन इज द थर्ड क्वेश्चन. व्हॉट इज द अँग्युलर डिस्टन्स ऑफ द आर्टिक सर्कल फ्रॉम नॉर्थ पोल. तर आर्टिक सर्कल हा जो आहे याच्यामधला कोनीय अंतर नॉर्थ पोल पासून आर्टिक सर्कल यांच्या मधला जो अँग्युलर डिस्टन्स कोनीय अंतर हे किती आहे हे विचारलेलं आहे. सो त्यासाठी ऑप्शन दिलेले आहे 66 डिग्री 30 मिनिट, 90 degree and 23 degree 30 minutes. So the answer is the third option, 23 degree 30 minutes is the angular distance from North Pole to Arctic Circle. Then fourth question, where do the prime meridian and the equator intersects each other. म्हणजेच 0 डिग्री मूळ रेखावृत्त आणि इक्वेटर म्हणजे काय, विषुववृत्त. तर हे कुठे इंटरसेक्ट करतात, इच अदर, एकमेकाला ते कुठे छेदतात हे विचारलेलं आहे. सो त्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत साऊथर्न ओशन, अटलांटिक ओशन अँड आफ्रिकन कॉन्टिनेंट. सो द आन्सर आहे तिसरा ऑप्शन, आफ्रिकन कॉन्टिनेंट. नाउ नेक्स्ट फिफ्थ क्वेश्चन, up to which parallels from the equator can the sun rays be perpendicular. ओके, सो त्यासाठी त्यांनी ऑप्शन दिलेले आहे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अँड ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, आर्टिक अँड अंटार्क्टिक सर्कल्स, नॉर्थ अँड साऊथ पोल. सो याच्यामधला जो फर्स्ट ऑप्शन आहे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अँड ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त याच्यामध्ये सूर्याची जी किरणं आहेत ही लंबरूप पडतात. देन सिक्स्थ क्वेश्चन, व्हॉट वुड बी द लॅटिट्यूड ऑफ अ प्लेस ऑन द साऊथ पोल. त्यासाठी ऑप्शन आहेत 90 डिग्री साऊथ, 90 डिग्री नॉर्थ अँड 0 डिग्री. सो द आन्सर आहे 90 डिग्री साऊथ. 90 degrees south would be the latitude of a place on the South Pole.
सो स्टुडंट, तुम्हाला एक मोठी खुशखबरी घेऊन आलेला आहोत. सहज शिक्षण या चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त आपण एक ऑफर काढणार आहोत, एक बंपर ड्रॉ काढणार आहोत. तर त्याच्यासाठी काही ठराविक विद्यार्थ्यांची नावं आम्ही चूज करणार आहोत. सो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि त्याच्या खाली तुमचे नाव आणि तुमचा जो संपूर्ण ॲड्रेस आहे, हा ॲड्रेस त्या ठिकाणी कमेंटमध्ये पाठवून द्या आम्हाला आणि आम्ही तो लकी ड्रॉतर्फे तुमची नावे शोधणार आहोत आणि त्या नावे ज्या लकी स्टुडंट्सची नावं येतील त्या लकी स्टुडंट्सना आम्ही एक मस्त असं गिफ्ट हॅम्पर पाठवणार आहोत. सो त्यासाठी तुमचं नेम आणि तुमचा जो ॲड्रेस आहे हा कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. तर चला, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा आणि याचा पुढचा क्वेश्चन आपण बघूया. बी क्वेश्चन, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड करेक्ट द रॉंग वन्स. तर त्यांनी काही स्टेटमेंट दिलेले आहेत, ते आपल्याला रीड करायचे आहेत. राईट आहे का रॉंग आहे हे आपल्याला बघायचं आहे. रॉंग असेल तर तो आपल्याला करेक्ट करायचा आहे. सी फर्स्ट, while describing the location of a place, mentioning the meridian is a sufficient. ओके, जर एखाद्या लोकेशनला डिस्क्राईब करायचं असेल तर त्यामध्ये फक्त मेरिडियन हे सफिशियंट आहे का ते प्लेस मेन्शन करताना हे विचारलं आहे. सो दिस स्टेटमेंट इज द रॉंग स्टेटमेंट. While describing the location of a place, we need to consider one parallel and one meridian. म्हणजे फक्त मेरिडियन घेऊन चालणार नाही. We have to consider one meridian and one parallel. Then second question. For describing the extent of a region, it is necessary to assume the latitude and longitude of the center of the adjoining region. Adjoining region म्हणजेच काय? लगतचा प्रदेश. जर एखाद्या लगेचच्या प्रदेशाबद्दल आपल्याला डिस्क्रायबिंग करायचं असेल किंवा त्याच्याबद्दलची माहिती सांगायची असेल तर इट इज नेसेसरी टू अज्युम लॅटिट्यूड अँड लँजिट्यूड ऑफ द सेंटर. म्हणजे त्याच्या मध्यातील रेखांशाच्या आणि अक्षांशाची माहिती पुरेशी आहे का असं विचारलं आहे. सो त्याचा आन्सर येणार रॉंग. फॉर डिस्क्रायबिंग, करेक्ट वन काय आहे बघा. फॉर डिस्क्रायबिंग द एक्सटेंट ऑफ अ रिजन, एखाद्या प्रदेश आपल्या लगतच्या प्रदेशाचं डिस्क्रिप्शन करत असताना वी नीड टू कन्सिडर टू पॅरलेल्स अँड टू मेरिडियन्स ॲट द एक्स्ट्रीम एंड्स ऑफ द सेम रिजन. म्हणजेच काय, एखादा आपला लगतचा प्रदेश डिस्क्रायबिंग करण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते तर त्याच्या सुरुवातीचे अक्षांश आणि रेखांश आणि त्याच्या शेवटच्या स्थानाचे अक्षांश आणि रेखांशाची गरज असते. Means consider two parallels and two meridians. Next, third question. Location of a road can be described only with a map. So, answer मध्ये आपल्याला रॉंग स्टेटमेंट लिहायचं आहे आणि करेक्ट स्टेटमेंट आहे लोकेशन ऑफ अ रोड कॅन बी डिस्क्राइब्ड विथ अ लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड ऑफ अ पॉइंट. त्या पॉइंटचा अक्षांश आणि रेखांश या थ्रू आपल्याला ते डिस्क्राईब करायचं असतं. देन फोर्थ वन, 0 डिग्री ईस्ट मेरिडियन अँड 180 डिग्री ईस्ट मेरिडियन. तर 0 डिग्री पूर्व रेखावृत्त आणि 180 डिग्री पूर्व रेखावृत्त असं असतं का? नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला कसं असतं, 0 डिग्री रेखावृत्त आणि 180 डिग्री रेखावृत्त. फिफ्थ वन, द एक्सटेंट ऑफ अ रोड और अ रिव्हर course is described with the help of a latitude of a point in the source and the longitude of the point at the end. Okay, so this statement is the also wrong statement. बघा answer. The extent of a road or a river course is described with the help of the latitude and the longitude of a point of source and also at the end. म्हणजेच एखादा रोड किंवा एखाद्या नदीचा आपल्याला डिस्क्राईब करायचं असेल तर त्यासाठी त्याच्या सुरुवातीच्या पॉईंटचा लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड आणि शेवटच्या स्थानाचा म्हणजे जिथे शेवट होतो त्या शेवटच्या स्थानाचा लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड हा डिस्क्राईब करावा लागतो. देन सिक्स्थ,
8 degree 4 minute north parallel to 37 degree 66 minute, इथे मिनिट आहे, नॉर्थ पॅरलल इज द करेक्ट डिस्क्रिप्शन ऑफ अ लोकेशन. Okay, so this statement is also wrong statement. See the correct statement. 8 degree 4 minute north parallel to 37 degree 66 minute north parallel is the incorrect description of a location as it is express only latitudinal spread of a location. तर ते अक्षवृत्ताचे अचूक स्थान असते. Next one is the C question. Find the locations of following cities from a world map. A map of India or a globe, and write down the latitude and the longitude of each of them. So चला आपण लिहू त्यांचे लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड. तर सी लॅटिट्यूड अक्षांश, लॉन्जिट्यूड रेखांश. ओके, सो फर्स्ट प्लेस दिलेला आहे मुंबई. तर मुंबईसाठी काय आहे बघा, 19 डिग्री 0 मिनिट नॉर्थ म्हणजेच उत्तर अक्षांश. देन लॉन्जिट्यूड आहे 72 डिग्री 48 मिनिट्स ईस्ट म्हणजे पूर्व रेखांश. देन गुवाहाटीसाठी आहे 26 डिग्री 12 मिनिट नॉर्थ लॅटिट्यूड and longitude आहे 91 डिग्री 48 मिनिट्स ईस्ट लॉन्जिट्यूड म्हणजेच पूर्व रेखांश. देन श्रीनगरसाठी आहे 34 डिग्री 5 मिनिट नॉर्थ लॅटिट्यूड म्हणजेच उत्तर अक्षांश. देन रेखांश किती दिलेला आहे श्रीनगरसाठी आहे 74 डिग्री 50 मिनिट्स ईस्ट लॉन्जिट्यूड म्हणजेच पूर्व रेखांश. देन भोपालसाठी आहे 23 डिग्री 18 मिनिट्स नॉर्थ लॉन्जिट्यूड आहे 77 डिग्री 24 मिनिट्स ईस्ट लॉन्जिट्यूड. चेन्नईसाठी आहे 13 डिग्री 6 मिनिट्स नॉर्थ लॅटिट्यूड अँड 80 डिग्री 18 मिनिट्स ईस्ट लॉन्जिट्यूड. देन ओटवासाठी आहे 45 डिग्री 27 मिनिट्स नॉर्थ अँड 75 डिग्री 42 मिनिट्स वेस्ट. देन टोकियोसाठी आहे 35 डिग्री 45 मिनिट्स नॉर्थ लॅटिट्यूड अँड 139 डिग्री 40 मिनिट्स ईस्ट लॉन्जिट्यूड. द नेक्स्ट आहे जोहान्सबर्गसाठी बघा 26 डिग्री 10 मिनिट्स साऊथ अँड 28 डिग्री 3 मिनिट्स ईस्ट. न्यूयॉर्क 43 डिग्री नॉर्थ अँड 75 डिग्री वेस्ट. देन लंडन 51 degree 31 minutes north and 0 degree 7 minute west. Now the next question D. Find and write down the extent of the following. Check them on the internet or on your mobile. So see, first one is the Maharashtra state. Answer C answer याचं किती आहे बघा 20 degree 0 minutes north and 76 degree 0 minute east. Then Chile a country आणि त्याच्यासाठी आहे 35 degree 0 minutes south and 72 degree 0 minutes west. थर्ड आहे ऑस्ट्रेलिया अ कॉन्टिनेंट. See 10 degree 30 minutes south to 43 degree 39 minutes south to 113 degree east to 153 degree east.
देन फोर्थ आहे श्रीलंका अँड आयलँड. आन्सर 7 डिग्री 30 मिनिट्स नॉर्थ टू 80 डिग्री 50 मिनिट्स ईस्ट. फिफ्थ आहे ट्रान्स सायबेरियन रेल्वे ऑफ रशिया. स्टार्टिंग पॉइंट आहे सेंट पीटर्सबर्ग अँड टर्मिनल पॉइंट आहे स्लॅडिवोस्टोक. सो आन्सर 59 डिग्री 55 मिनिट्स नॉर्थ and 30 degree 20 minutes east to 43 degree 10 minutes north to 131 degree 53 minutes east. Then next question. E-question. Draw important parallels and meridians in the figure given below and label them with appropriate angular measures. Use the protractor. ओके, तर चला आपल्याला व्यवस्थित असे पॅरलेल्स अँड मेरिडियन्स ड्रॉ करायचे आहेत. तर अशा प्रकारचा त्यांनी एक आपल्याला दिलेला आहे, याच्यानुसार आपल्याला ते ड्रॉ करायचे आहेत. तर या प्रकारे आपल्याला हे ड्रॉ करावे लागणार आहेत. सी याच्यामध्ये इथे हा जो दिसतोय आहे हा नॉर्थ पोल ॲट 90 डिग्री. इथं आहे हा आहे साऊथ पोल ॲट 90 डिग्री. देन दिस वन इज द 66 डिग्री 30 मिनिट्स नॉर्थ आर्टिक सर्कल. ओके, अँड देन दिस वन इज द 23 डिग्री 30 मिनिट्स नॉर्थ ट्रोपिक ऑफ कॅन्सर, म्हणजेच हे झालं कर्कवृत्त. देन या ठिकाणी जे आहे हे आहे 0 डिग्री इक्वेटर, म्हणजेच विषुववृत्त, म्हणजेच ज्याच्यामुळे आपल्या या अर्थचे 2 समान भागामध्ये विभागणी झालेली आहे. देन ही जी लाईन दिसतीये याला 23 डिग्री 30 मिनिट्स साऊथ ट्रोपिक ऑफ कॅप्रिकॉर्न, म्हणजेच मकर वृत्त. देन इथे बघा 66 डिग्री 30 मिनिट्स साऊथ अटलांटिक सर्कल. ओके, आणि इथे हे जे आहे हे आहे 0 डिग्री लॉन्जिट्यूड, आणि इकडच्या बाजूला हे जे दिसतंय ब्ल्यू कलरची लाईन इथपर्यंत जी आहे ही आहे 180 डिग्री लॉन्जिट्यूड. तर अशा प्रकारे अगदी व्यवस्थित ही डायग्रॅम ड्रॉ करायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला नॉर्थ पोल साऊथ पोल दाखवायचा आहे. त्याच्यानंतर आर्टिक सर्कल नॉर्थ साईडला, लॉन्जिट्यूड 180 डिग्री लॉन्जिट्यूड हे इकडून इथपर्यंत यांनी वेगळा कलर दाखवला आहे, आणि 0 डिग्री लॉन्जिट्यूड इथून इथपर्यंत यांनी हा वेगळा कलर दाखवला आहे. राईट. देन ट्रॉपिक ऑफ कॅन्सर दाखवायचा आहे, इक्वेटर दाखवायचा आहे, देन ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न दाखवायचा आणि अटलांटिक सर्कल. तर हे सगळे व्यवस्थित पॅरलेल अँड मेरिडियन्स दाखवायचे आहेत. देन नेक्स्ट क्वेश्चन. F. Write the important parallels and meridians in the following table. सो आत्ताच आपण बघितलेले आहेत इम्पॉर्टंट पॅरलेल्स कोणते. सो फर्स्ट 66 डिग्री 30 मिनिट्स नॉर्थ आर्टिक सर्कल, 23 डिग्री 30 मिनिट्स नॉर्थ ट्रोपिक ऑफ कॅन्सर, देन 0 डिग्री इक्वेटर, देन नेक्स्ट 23 डिग्री 30 मिनिट्स साऊथ ट्रोपिक ऑफ कॅप्रिकॉर्न अँड 66 डिग्री 30 मिनिट साऊथ Antarctic circle. हे झालं important parallels. Now important meridians. 0 degree meridians, it is also called as the prime meridians and also called as the Greenwich meridians. And another one is the 180 degree meridians. Okay. So या ठिकाणी आपला हा जो एक्सरसाइज होता हा संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो विद्यार्थ्यांनो, मगाशीच मी एक अनाउन्समेंट केली. सहज शिक्षण या चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त आपण एक लकी ड्रॉ काढणार आहोत. तर त्याच्यासाठी लकी स्टुडंट्स जे असणार आहेत त्यांना आपण एक गिफ्ट हॅम्पर पाठवणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये तुमचं पूर्ण नाव आणि तुमचा पूर्ण ॲड्रेस आम्हाला कमेंट करून कळवायचा आहे. जे लकी स्टुडंट असतील त्यांना आम्ही त्यांच्या घरी गिफ्ट हॅम्पर पाठवणार आहोत. थँक्यू. बाय बाय.